आहे। पुणे ड्रग्ज प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। गोळ्या उतरवणाऱ्या कामगारांकडून ड्रग्ज रॅकेटचं बिंग फुटलेलं आहे। या प्रकरणी पुढील तपासासाठी पुणे पोलिसांचं पथक कुरकुंभ आणि दिल्लीला रवाना झालंय। पोलीस 10 गाड्यांचा ताफा घेऊन कुरकुंभ MIDC सह दिल्लीला रवाना झाले। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय पुण्यामधून। पुणे ड्रग्ज प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। गोळ्या उतरवणाऱ्या कामगारांनी हे ड्रग्ज रॅकेटचं बिंग फोडलंय। या प्रकरणी पुढील तपासासाठी आता पुणे पोलिसांचं पथक कुरकुंभ आणि दिल्लीला रवाना झालंय। आणखी एक महत्त्वाची बातमी, ड्रग्ज कारवाईवरून चंद्रकांत पाटलांनी पुणे पोलिसांचं कौतुक केलंय। अतिशय मोठं स्कॅन्डल पोलिसांनी शोधलंय। जप्त केलेल्या ड्रग्जचा आकडा ऐकूनच मोठा धक्का बसतो, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी दिली आहे। तर पोलिसांनी असंच सतर्क राहून काम केल्यास महाराष्ट्राचा उडता पंजाब होणार नाही, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुखांनी दिली आहे। पुणे पोलिसांचं खूप मनापासून अभिनंदन करेन की अतिशय मोठं स्कॅन्डल भयंकर आहे। म्हणजे ते फिगर वाचल्यानंतरच मनात दचका बसतो। तर ते अतिशय मोठं स्कॅन्डल त्यांनी शोधलं, ज्याला त्या परिभाषेमध्ये क्रॅक करणं म्हणतात। एवढा मोठा स्कॅम त्यांनी क्रॅक केला, त्याबद्दल मी पुणे पोलिसांचं मनापासून अभिनंदन करतो। अनेक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा जो व्यवहार आहे त्या बाबतीत पोलिसांनी कारवाई करावी यासाठी सातत्याने आम्ही विधानसभेमध्ये हे प्रश्न मांडतो। ड्रग पुढे कुठे पाठवलं जातं महाराष्ट्राच्या बाहेर, याचे बॅकवर्ड लिंक आणि फॉरवर्ड लिंक त्यानिमित्तानं त्याचीसुद्धा चौकशी चालू आहे। ही आनंदाची गोष्ट आहे। तर मधल्या काळामध्ये जी भीती होती की जसा उडता पंजाब झालं तसा उडता महाराष्ट्र होईल का, अशा पद्धतीची भीती होती, तशा पद्धतीची भीती राहणार नाही।